दिवाळीच्या आधी मी गाडीचा ब्लॉग टाकला होता की मी नवीन गाडी घेतली. सो त्यावर कमेंट खूप आल्या होत्या की हीच गाडी का घेतली, एवढ्याच प्राईजमध्ये का घेतली, किंवा काय गाडीमध्ये फीचर्स आहेत. सो चला आपण आता बघूया काय फीचर्स आहेत ते. सो बघा, आमच्याकडे 3 गाड्या आहेत इथे मुंबईत. ही माझी डिस्कवर आहे जी मी रोज ऑफिसला घेऊन जातो, आणि ही गाडी आहे जी मी नवीन घेतली 2024ला, एप्रिल 2024ला ही ज्युपिटर घेतली. E20 कम्पॅटेबल आहे. आणि ही सुद्धा जी आत्ता मी सेकंड हँड गाडी घेतली ही जुलै 2024ची आहे. त्यामुळे हिला जास्त प्रेफरन्स होता की ही ह्या गाडीपेक्षासुद्धा ही नवीन आहे. रजिस्ट्रेशन डेट जी जुलै 2024 आहे. सो आता आपण गाडीत आतमध्ये बसूया आणि डिस्कस करूया सगळ्या क्वेश्चन्सची. मी अनलॉक करतो. आपण गाडीच्या आत आलो आहे. आपण कुठे होतो की मी ही सिलेरियो VXI CNG गाडी सेकंड हँड का घेतली. भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. सो पहिले तर रिझन टू बाय. पहिलं म्हणजे आम्ही दिवाळीच्या आधी 1-1.5 महिन्यापासून गाडी बघत होतो. नवीन पण बघत होतो, असं काही नाही. पण मग म्हटलं की अजून 2026-27मध्ये थोड्या नवीन चांगल्या गाड्या येणार आहेत. अजून इलेक्ट्रिक आहे, जो अजून काय थोडी टेक्नॉलॉजी बदलते. सो आत्ताच आम्ही एक 10-12 लाख रुपये खर्च करून इन्व्हेस्ट करून गाडी घ्यायची. सो ते मला बरोबर नाही वाटलं, म्हणून मग मी सेकंड हँड पण बघत होतो. सो आम्हाला सिटीमध्ये चालवायला, मी नवी मुंबईत राहतो त्यामुळे सिटीमध्ये चालवायला थोडी एकदम पण मोठी नाही पण थोडी छोटी आणि कम्फर्टेबल अशी गाडी पाहिजे होती, जी डेली यूज करू शकतो अशी, ऑफिसला जायला वगैरे. सो आम्ही दिवाळीच्या आधीपासून गाडी बघत होतो. मारुतीच्या शोरूममध्ये पण गेलो, तिथे पण प्राईस काढली. आणि स्पिनीमध्ये पण गेलो आम्ही. इथे सिवूड्सला एक स्पिनीचं हब आहे, तिथे पण आम्ही भरपूर साऱ्या गाड्या पाहिल्या. तर तिथे झालं असं की भरपूर गाड्या होत्या, पण ते 2022, 2021, 2020 अशा जुन्या गाड्या होत्या. जुन्या असं म्हणतोय, अशा पद्धतीने म्हणतोय कारण आता E20 पेट्रोल आलं आहे की ह्या ज्या जुन्या गाड्या आहेत त्या त्याला कम्पॅटेबल नाही आहेत E20ला. सो मग मी विचार केला थोडी लेटेस्ट मिळाली तर बरी होईल, थोडीशी कमी प्राईसमध्ये. सो मी तशी गाडी बघत होतो. तर मला फायनली ही गाडी स्पिनीच्या ॲपमध्ये, ही गाडी आहे 2024ची जुलै महिन्यातली. जसं मी आता तुम्हाला बाहेर दाखवलं की आमची जी ज्युपिटर गाडी आहे ती सुद्धा ह्या गाडीपेक्षा ओल्ड आहे 2 महिने. ती एप्रिल 2024मधली आणि ही जुलै 2024मधली. सो आत्ता आज महिना चालू आहे नोव्हेंबर 2025. सो 1 वर्ष 4-5 महिने झालेत गाडीला, ह्या गाडीला. सो एवढी नवीन गाडी आहे ही. त्यामुळे माझा ह्याचा प्लस पॉईंट हा होता की गाडी 1च वर्ष झालं आहे, गाडीला CNG आहे, कंपनी फिटेड, आणि जास्त चाललेली पण नाही आहे. 13,500 किलोमीटर समथिंग चालली आहे गाडी. आणि ओव्हरऑल गुड कंडिशनमध्ये, चांगल्या कंडिशनमध्ये गाडी होती. आणि स्पिनी जी कंपनी आहे ते पूर्ण गाडी चेकअप करून देतात, प्लस 3 वर्षाची इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी असते. आणि ओव्हरऑल पण बाकी पण काही वॉरंटीज आहेत 1 वर्षाच्या. इलेक्ट्रॉनिक्सची आहे 6 महिन्याची वॉरंटी. असं त्यामध्ये काही इन्क्लुडेड आहेत गोष्टी, काही एक्सक्लुडेड आहेत. सो त्या तुम्हाला बघून घ्याव्या लागतील. पण सो ही गाडी 1 वर्ष झाले त्यामुळे मी जास्त काही बघावी लागली नाही. पण जुनी गाडी असेल तुम्हाला जास्त बघून घ्यावी लागेल. 1 वर्ष झाल्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही. गाडी सिलेरियो VXI CNG गाडी जी आहे, जिच्यामध्ये तुम्हाला ना इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळत, ना सेंट्रल लॉकिंग मिळत, ना काही रिव्हर्स कॅमेरा, काहीच मिळत नाही तुम्हाला, नुसती गाडी मिळते. सो त्याचे पैसे तुम्हाला वेगळे द्यावे लागतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही ते बाहेरून पण लावून घेऊ शकता, आणि कंपनीचं पाहिजे असेल तर कंपनीमध्ये थोडे प्राईस महाग आहेत. बट मी प्रिफर करेन की कंपनीचं लावून घ्या, कारण त्यांचे जेन्युइन ॲक्सेसरीज असतात. सो मारुती सुझुकीचे जेन्युइन ॲक्सेसरीज पण चांगले आहेत. सो तुम्हाला ते लावून मिळतील, पण त्या महाग असतात थोड्या. सो मी ह्या सगळ्याची किंमत पण शोरूममध्ये जाऊन काढली होती की कुठची बरी पडेल. सो आपण ते एंडला डिस्कस करूया प्राईस. पण आता मला क्वेश्चन असा एकाने विचारला होता की इन्फोटेनमेंट सिस्टीम तुम्ही बाहेरची लावलीत का. सो नाही, गाडी घेतली 2024ची सिलेरियो VXI. त्या गाडीमध्ये मारुती सुझुकीच्या जेन्युइन ॲक्सेसरीज लावलेले आहेत. हा एक प्लस पॉईंट होता गाडी घेण्यामागचा. याच्यामध्ये सेंटर लॉकिंग लावलं आहे गाडीला, त्यामध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे,
त्याला अँड्रॉइड ऑटो कारप्ले आहे, प्लस रिव्हर्स कॅमेरा आहे डे अँड नाईट, जो प्रॉपरली वर्क करतो मी दाखवीन तुम्हाला मी. आणि ह्या सगळ्या ॲक्सेसरीज लावलेल्या आहेत. बाहेर प्रोटेक्टर पण आहेत, डोअर प्रोटेक्टर लाईन्स असतात. सो चला आपण आता गाडी बाहेरून बघूया. सो हे बघा, हे डोअर प्रोटेक्टर लावले आहेत. परत हे रेन वायझर आहेत कंपनीचे वगैरे, असं काही क्रोम मिळते. इथे पण क्रोम आहे. त्यानंतर हा पार्किंग कॅमेरा आहे इथे, लाईट्स, त्याला लाईट्स आहेत. इथे गेलात तुम्हाला सेटिंग्स पण करता येतात बघा, स्पीकरची सेटिंग्स आहेत पूर्ण. सो ओव्हरऑल भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा मी दाखवतो. हा बघा, हा रिव्हर्स कॅमेरा आहे असा काहीसा, खूप चांगला दिसतंय ते बघा. याचं तुम्ही सेटिंग पण करू शकता. लाईन्स ज्या आहेत त्या तुमच्याप्रमाणे तुम्ही सेट करू शकता. सो ओव्हरऑल असा कॅमेरा आहे. स्पेस, दुसरा क्वेश्चन होता की बूट स्पेस आहे गाडीचा. सो ही जी गाडी आहे ना थोडी उंच आहे. म्हणजे आता आपण कम्पेअर एका गाडीसाठी करूया, स्विफ्ट आहे CNG. तर स्विफ्ट गाडी जी आहे ना त्याचा CNG जो टँक आहे तो असा वरती येतो. बूटमध्ये तुम्ही ओपन केलं की तो वरतीच येतो, ते तुम्ही काहीच ठेवू शकत नाही. पण ही गाडी थोडी उंच असल्यामुळे हिचा जो CNGचा टँक आहे ना तो खाली जातो, बूटमध्ये खाली जातो. त्यामुळे तुम्ही वरती त्याला पॅक करून जे मार्केटमध्ये मिळतं तुम्ही बाहेरून पॅक करून घेऊ शकता. जे मी पण करणार आहे, पण मला अजून तो वेळ मिळाला नाही आणि मी बाहेर गेलो पण नाहीये. पण मला ते करायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर तुम्ही बॅग्स वगैरे ठेवू शकता. जास्त वजनदार नाही मी प्रेफर करणार, पण नॉर्मल बॅग्स वगैरे ठेवू शकता तुम्ही. सो मी बूट स्पेस ह्या गाडीची चांगली आहे. आणि बूट स्पेस आपण बघूया. सो तुम्ही बघा, हे आपण जर वरती केलं आणि मी समजा असं बघितली गाडी, तर जी टाकी आहे CNGचा जो टँक आहे तो खाली गेला आहे. सो हे बघा, हाईट असल्यामुळे म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स 170 mm आहे. स्विफ्टपेक्षा चांगला आहे ऑफकोर्स. सो जो खराब रोड असतील तरी पण ही चांगली परफॉर्म करते. आणि 1000 cc इंजिन आहे, त्यामुळे पेट्रोलला जवळपास 24-25 ॲव्हरेज ही देते. आणि CNGला तर 30च्या वरती, म्हणजे 33चं ॲव्हरेज तुम्ही धरा. चांगला जर रस्ता असेल, ते थोडं चालवण्यावर पण डिपेंड आहे. मी आता लास्ट टाइम देवरुखला रत्नागिरीला आमच्या घरी गेलेलो, तर त्यावेळेला 33चं मायलेज दिलेलं. त्यामध्ये मी माझी वाईफ होतो आणि मागे सामान पण होतो. त्यामुळे जवळपास म्हणजे बऱ्यापैकी गाडी लोड होता, म्हणजे भरली होती. तरी पण 30चं ॲव्हरेज दिलं तिनं. सो जो प्राईज आता आपण डिस्कस करूया गाडीची, की काय प्राईजला घेतली. सो ही गाडी आम्हाला सिलॅरिओ VXI CNG 2024 मॉडेल आम्हाला 5,81,000ला पडली. ह्यामध्ये ह्या प्राईजमध्ये गाडीचं रजिस्ट्रेशन आणि सगळे कागद वगैरे ते सगळं तेच करणार ह्याच प्राईजमध्ये. प्लस गाडीचं चेकिंग करून सगळं ते गाडी रेडी करून देणार प्रॉपर. सो हीच गाडी मी मारुतीच्या शोरूममध्ये विचारली तर जवळपास 7,15,000 किंवा 20,000 पर्यंत जात होती, विथ मारुती ज्युनियन ॲक्सेसरीज, विथ दिवाळीची ऑफर, जे की जवळपास 30-35,000 रुपये त्यांनी कमी केले असते. दिवाळी संपले तर आता ऑफर वगैरे नसतील. तर आता तुम्ही ही गाडी जर विथ मारुती ज्युनियन ॲक्सेसरीज घ्यायला गेलात तर 7,50,000 पर्यंत जाणार. काही डिस्काउंट असतील तर ते त्यात मिळतील, जे पण असतील तर. सो 7,50,000ला ही नवीन गाडी मिळेल 2025ची. आणि मी ही गाडी घेतली 5,81,000. याच्यापेक्षा मला एकही पैसे जास्त द्यावे लागले नाहीत इन्शुरन्स सोडल्यास. ते सुद्धा काही जास्त नाही, त्यांनी त्यात ऑफर दिली होती. जर मी मारुतीमध्ये गेलो असं 7.5 लाखपर्यंत गेली असती. मग ते असं झालं असतं की 7.5 लाखाची गाडी घेतोय तर मग थोडेसे पैसे जास्त लागून 8-8.5 लाखाची पण घेऊ शकतो. त्यामुळे बजेट जर पहिल्यांदाच तुम्ही गाडी घेताय, ही माझी सेकंड गाडी आहे ऑफकोर्स. एक गावी माझी एक दुसरी इंडिगो CS पण आहे. सो मी प्रेफर करेन जर सेकंड हँड गाडी घेताय तर तुम्ही बजेट कमीच ठेवा. नाहीतर मग 7-7.5 लाखाची गाडी घ्यायची म्हटल्यावर अजून थोडेसे पैसे जागून अजून थोडी चांगली गाडी घेता येईल, असं पण होऊ शकतं. सो तसं करण्यापेक्षा, मग वाढवत जाण्यापेक्षा मी लिमिट ठेवले गाडी घेतेवेळी एक 6 लाखाच्या खालीच.
सो म्हणून मी गाडी घेतली आणि फायनल केली. सो मला गाडीमध्ये अजूनही आता एक 800 किलोमीटर गाडी चालली, म्हणजे मी चालवले. सो मला गाडीमध्ये काहीच इश्यू नाही सापडला. प्रॉपर गाडी आहे, ना सस्पेन्शनचा प्रॉब्लेम आहे ना कसलाच प्रॉब्लेम आहे. सो असं ओव्हरऑल गाडीचं माझा एक्सपिरियन्स आहे. स्पिनीचा एक्सपिरियन्स पण माझा चांगला आहे. ऑफकोर्स थोड्या किमती त्यांच्या महाग असू शकतात, कारण ते सर्व्हिस पण तशी देतात. तुमच्या गाडीचं वॉरंटीमध्ये असते त्यांच्या. जर काही मेजर इश्यू आला तर ते करून देतात एक 2-3 वर्षापर्यंत, इंजिन आणि गिअरबॉक्सचा. बाकीच्या गाड्यांचा मारुतीचा तसंही जास्त प्राईस नसते सर्व्हिसिंगची, काही इश्यू आला तर. सो असं आहे ओव्हरऑल गाडीचं माझा एक्सपिरियन्स. सो अजून काय तुम्हाला जर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्यांची आन्सर ऑफकोर्स देईन. तुम्ही ब्लॉग कंप्लीट बघत असाल, तुमचं आभार. आणि असंच मला सपोर्ट करत राहा, मी तुम्हाला गाडीबद्दल इन्फॉर्मेशन देत राहीन. सो थँक्यू. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा.